नगर परिषदेच्या निवडणुका आपल्या जिंकल्या आपण, आणि यासाठी मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो, लाडक्या भावांचंही अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींची मेजॉरिटी ज्यादा निवडून आले वाटतं संख्या। हा, भाऊ पण आहेत आणि लाडक्या बहिणी पण आहेत। पण मी लाडक्या बहिणींचं का म्हणालो, कारण मी जेव्हा प्रचाराला फिरत होतो तेव्हा एक सभा होती, मला वाटतं सुहासच्या इकडं रात्री 9:45 वाजता विट्याला, आणि मला वाटलं तिथं कोण असेल की नाही माहित नाही, पण गेलो 9:45 वाजता, 10ला 10 मिनिटं असताना सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, थंडी होती पण तरी सुद्धा एकही लाडकी बहीण तिथून हटली नव्हती आणि सगळे वाट पाहत होते। लाडके भाऊही होते, त्यांनाही धन्यवाद द्यायलाच पाहिजे। आणि म्हणून मी सगळे हे चित्र जे पाहिलं, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हेच चित्र होतं की मोठ्या प्रमाणावर यावेळेस जिथं जिथं सभा झाल्या तिथं लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती। अगोदर आपण सभा करायचो तेव्हा टायमिंग असायचा, स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, कुटुंबाची जबाबदारी, पण यावेळेस बघितलं मी पार म्हणजे ते टायमिंग मिमिंग काय नाही सगळं। आणि लाडके भाऊ थोडी संख्या कमी, मला वाटतं ते घरी थांबून आले का काय त्या लाडक्या बहिणी। पण मला आनंद आहे, समाधान आहे की ही निवडणूक आपण जोरदारपणे जिंकलेलो आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता एकत्रित मिळणार, तर अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे। शासनाची या संदर्भात तयारी होत आहे, पण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना जो हप्ता आहे तो कधी वितरित होणार, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊया। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडकी बहीण योजना माहिती आहे की प्रसिद्धच आहे, आणि इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, तर यामध्ये जो हप्ता वितरण आहे तो खूपच उशिरा येत आहे। तर ही अपडेट सगळ्यांना माहितीच आहे। साधारणतः डिसेंबर महिन्याचे आता काहीच दिवस शिल्लक आहेत, याच्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे आता 3,000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। तर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पाहू शकता की 3,000 रुपये, लक्षात घ्या की 2 महिन्यांचा हा लाभ आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार का, याची शक्यता म्हणजे शासनाची तयारी होत आहे। साम टीव्ही असेल किंवा इतर न्यूज चॅनल असतील यांच्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पण लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना उत्कंठा आहेच की हा जो लाभ आहे, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल। साधारणतः नगर परिषद असतील किंवा नगरपालिका असतील यांच्या निवडणुकांमुळे सध्या जो हप्ता थकीत होता, म्हणजेच लक्षात घ्या याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हप्ते वितरणास विलंब झालेला आहे। परंतु संपूर्ण नगर परिषद असतील, नगरपालिका असतील यांचा निकाल देखील शासनाच्याच बाजूने लागल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। त्यामुळे लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची अपेक्षा आहे। पण लक्षात घ्या, म्हणजेच नगर परिषद आणि नगरपालिका यांचा निकाल किंवा निवडणुका असतील याच्यामुळे हप्ते वितरणास विलंब झाला, पण यांचा निकाल लागून देखील नगर परिषद असतील किंवा नगरपालिका असतील यांच्या निवडणुकांचा निकाल लागला, सरकारच्याच बाजूने निकाल लागला होता, तरी देखील अजून या संदर्भात घोषणा झाली नाहीये। त्यामुळे निकाल लागल्या लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची अपेक्षा होती, परंतु आत्तापर्यंत लक्षात घ्या डिसेंबर महिन्याची 25 तारीख आलेली आहे, तरी देखील लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा शासनाने केलेली नाही आहे। लक्षात घ्या, मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांचं ट्विटरचं पेज देखील तुम्ही पाहिलं असेल, इतर तर घोषणा होत आहेत किंवा इतर मंत्रिमंडळ असेल तर यांचं स्वागत असेल किंवा जयंती असतील या संदर्भातल्या घोषणा होत आहेत, पण मंत्री आदित्य तटकरे लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा करत नाहीयेत। साधारणतः हप्ते वितरणाचा GR जो आहे तो प्रसिद्ध झालेलाच आहे। आता केवळ वित्त विभागाची मान्यता आणि मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा एवढंच बाकी आहे। त्यामुळे लक्षात घ्या, डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील ही शक्यता जास्तीत जास्त आहे। पण आता शेवटचाच आठवडा बाकी आहे, त्यामुळे याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे, आणि हा जो लाभ आहे तो याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळावा हीच सध्या शक्यता आणि अपेक्षा वर्तवण्यात येत आहे।
त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सीसाठी देखील 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करायची आहे. साधारणतः 34 लक्ष इतक्या लाडक्या बहिणींनी अजून के-वाय-सी केली नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांनी देखील लवकरात लवकर ई-के-वाय-सी करायची आहे. तर अशा प्रकारे अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे. सोशल मीडियावरती हप्ते वितरणाची घोषणा झाली. हप्ते वितरणाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. असे अनेक व्हिडिओज बाकी आहेत. असे अनेक व्हिडिओज येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती, थोडेच दिवस प्रतीक्षा करायची आहे. के-वाय-सी केली असेल किंवा नसेल तरी देखील हा लाभ पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे. हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. आणि लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळालेच पाहिजेत, कारण का विलंब मोठा झालेला आहे, अनेक खर्च बाकी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही डबल खुशखबर मिळण्याची शक्यता मिळालीच पाहिजे. तर अशा प्रकारची अपेक्षा आहे. तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देतच आहोत. अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे. हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.